नमस्कार, मी गजानन खोत, पत्रकार साहित्यिक म्हणून कार्यरत आहे. नुकतंच स्वरसम्राज्ञी आदरणीय आशाजी भोसले मंगेशकर यांचं देहावसन झालं. त्यांना मी पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो. संगीत सेवा देणाऱ्या मंगेशकर कुटुंबियांनी रसिकांशी, श्रोत्यांशी आपुलकीचं आयुष्यभर नातं जपलं आणि ते ऋणानुबंधाचे नाते जपत राहिले. इचलकरंजीतील संगीत शिक्षक आदरणीय दिलीप शेंडे सर व त्यांच्या पत्नी दीपश्री शेंडे यांच्याशीही त्यांनी असंच आपुलकीचं नातं जपलं. याच पार्श्वभूमीवर संगीत शिक्षक शेंडे सर यांची आवर्जून भेट घेतली आणि यावेळी शेंडे सर व मंगेशकर कुटुंबीय यांच्यामध्ये असलेल्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. मंगेशकर कुटुंबियांनी शेंडे परिवारावर केलेलं प्रेम आणि शेंडे परिवारानं मंगेशकर कुटुंबियाच्यावर केलेली निश्चिम भक्ती एक आदर्शवर, एक प्रेरणादायी भक्ती वाटते. आदरणीय श्री दिलीप शेंडे सर आणि सौ दीपश्री शेंडे हे दोघेही शिक्षक. दिलीप शेंडे सर यांना आजोबा आणि वडिलांकडून संगीत कलेचा वारसा मिळाला आणि या संगीत कलेच्या माध्यमातूनच शेंडे सरांची पहिली भेट झाली ती लताजी मंगेशकर यांच्यासोबत. दिलखुलास, परखड आणि कलाकारांबद्दल अतीव प्रेम असणारा स्वभाव हे शेंडे सरांचं वेगळं वैशिष्ट्य आणि यामुळंच त्यांचं महाराष्ट्रासह देशातल्या अनेक कलाकारांसोबत ऋणानुबंधाचं आणि जिव्हाळ्याचं नातं दृढ झालंय. अगदी पु ल देशपांडे, कवी ग्रेस, गुलजार यांसह अनेक दिग्गज मंडळी शेंडे सरांच्या घरी विसाव्यासाठी यायचे. लताजी, आशाजी आणि मंगेशकर कुटुंबियातील सदस्यही शेंडे सरांच्या घरी आवर्जून यायचे. या दोन्ही परिवारातील हा जिव्हाळा अधिकाधिक दृढ होत राहिला. म्हणजे एम आहे, हा एम म्हणजे मंगेशकर आहे. शेंडे सरांचं घर म्हणजे साहित्य आणि कला यांचं संग्रहालय आहे आणि या घरातल्या प्रत्येक जागा मंगेशकर कुटुंबियांच्या आठवणींनी अक्षरशः भारलेल्या आहेत. 50 वर्ष या दोन कुटुंबियांमधील जिव्हाळा आणि आपुलकी कायम आहे. दिदींच्या वडिलांची 2-3 तासाची गाणी आहेत, 3 तास सलग लागते. हे हा दिदींनी दिलेला पहिला सीडी प्लेअर हा अमेरिकेतून आणला होता त्यांनी. त्या बग्गीत त्यांचे शेजारी त्यांनी मला बसवले. लता मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर, राधा मंगेशकर, ही मीना मंगेशकर, हा बरेचसे आहेत त्यांच्या घरातले कलाकार म्हणून तू एक या गोष्टीची नोंद घे. हा त्यांनी मागितला होता की हा देवाला द्या, पण याच्यात माझ्या भावना जास्त गुंतल्या. आणखी मी म्हटलं हा राहू दे माझ्याकडे, तुमच्या वडील माझ्याकडे घरी राहू दे आणि त्या इथं असू देत म्हणून मी तो हा देवाला ठेवला. दिसतं ना केसात पण त्याच्यात माझा लेख आहे. आशाताईंचं पण एक महिन्यापूर्वी पुस्तक प्रकाशित झालं, त्याच्यात पण माझा 6 पानाचा लेख आहे. त्याच्यात शरद पवार लिहिलेलं आहे. त्यावेळेला आश्चर्य म्हणजे मी जगात पहिल्यांदा अशी व्यक्ती बघितली, यात पैसे होते या साडीत.
तयार करायला लागतो, ब्लाऊजची शिलाई लागते, फॉल करायला लागतो, वहिनीला सगळं त्याचे पैसे आहेत ते सुद्धा त्यांच्याच पैशात त्यांनी केले. त्या दिदी आणि हा मी पाठीमागचा. मी वडिलांना सांगितलं की अरे बाप सोपी गोष्ट नाही. याला जगातलं पहिलं छत्रपतींचं सोन्याचं नाणं मी काढलं. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांना सगळ्यांना ते अर्पण केलं. इथं हृदयनाथ मंगेशकर यायला सुरुवात झाली. बघा, हे बघा, इथं मध्ये महाराज आहेत आणि इकडं हात फिरवले की इकडे मी आहे. हा, जे गाणं आपण वाजवू त्याला एक रिमोट आणि लाईट देणार आहे, त्याचं नोटेशन याच्यावर येतं. अशा कितीतरी आठवणींची शिदोरी दिलीप शेंडे सर आणि दीपश्री शेंडे यांनी उलगडली. या आठवणींनी निखळ हसू आलं, मन भावुक झालं, तर डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. आयुष्याच्या या प्रवासात या आठवणी आपल्यासोबत कायम राहतील अशी भावना शेंडे सर यांनी व्यक्त केली. आम्हाला खूप प्रेम मिळालं, खूप म्हणजे आई वडिलांपेक्षा जास्ती प्रेम मिळालं असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार, पण त्यांनी खूप प्रेम केलं. आशाताई गेल्यानंतर फक्त 2 ओळीनं मला छळलं की स्फुरतील तुला ही वेडे सरणावर काही गाणी. आज तुम्हाला सरणावर ठेवले आशाताई. तिथं सुद्धा तुमच्या कानाला गाणी ऐकू येतील. ती झळ, ती आग, तो मृत्यू हे कुठेही असणार नाही तुमच्या अवतीभोवती. लोकांना वाटेल की तुमचा देह जाळला, पण नाही. तिथं तो गाण्याने तुमच्या कानात सगळे हे केलं असेल. आणि आता दिदीला भेटायला तुम्ही राहाल. सगळे वरचे मोठे मोठे गायक कलाकार, मोहम्मद रफी असतील, राज कपूर असतील, सगळ्यांना तुम्ही भेटा. तिथं आणखीन परत तुमच्या मैफिली होतील. आशाताई, आज तुम्ही गेला नाही. ग्रेस जर असता तर त्या ग्रेसने ह्या 2 ओळी तुम्हाला म्हणल्या असत्या की स्फुरतील तुला ही वेडे सरणावर काही गाणी. तुला सरणावर ठेवले पेटवण्याजोग आहे, तर तिथं तुला त्या सरण तुझ्या कानापाशी येऊन गाणी गातील. आशाताई, जिथं आहात तिथं सुखीच राहा. तुमच्या वाटेल दुःख कधी येऊ नये. आशाताईंनी एक गाणं गायलं होतं, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले. भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की मज हसावे लागले. सुरेश भटांनी लिहिलं. चलो आशाताई, बाय. छान राहा. तुम्ही एकदा जाऊन बघा त्या